Okay, now confirm for the last time that I am audible to you and we shall proceed. ठीक है, आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? सुरू करायचं? 7 वाजलेले आहेत. Then let me know. For other okay. And then I problem. Audible now? Is it clear now? Audible now? Okay. Now please check. Is it now clear? Is it clear now? Please check once. Is it clear now? I think it is. मध्ये जर आवाज येणं बंद झालं तर प्लीज मला सांगा. ओके. चलो, shall we start? सगळ्यांनी एकदा यस लिहा. चला ठीक आहे. या साऊंडच्या प्रॉब्लेम मुळे आपले 3 मिनिटं गेलेले आहेत. नो प्रॉब्लेम. चला, तर आपला जो चॅप्टर आहे दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी, हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे. ओके. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिसिटी काय असते, करंट काय असतं, बरोबर. तर इलेक्ट्रिसिटी आणि करंट हे आपण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये बघतो, पण याच्या मागे सायन्स काय आहे. ओके. म्हणजे हे कसं जनरेट होतं किंवा याची प्रॉपर्टीज काय असतात, what is exactly behind that name. ठीक आहे. So we have to learn that in this today's class. Okay. Presentation is gone. Wait, I'll just present again. Yeah, it must be available now. दिसत आहे? ठीक आहे. चला, तर electricity is of utmost importance in the modern world. We depend on it for almost everything in our day-to-day life. In order to avoid the inconvenience faced due to failure of power supply, hospitals, banks, offices, and private institutions make alternative arrangements with the help of generators. Electricity is used for running electric furnaces, electric motors, and several other instruments used in the industry. आता इलेक्ट्रिसिटीचा इम्पॉर्टन्स काय आहे हे सांगायची गरज नाही, बरोबर. इलेक्ट्रिसिटी जर नसेल तर आपले जे ऑनलाईन क्लासेस आहेत ते पण होऊ शकत नाही, बरोबर. मागचे 2 दिवस आमच्याकडे इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्यामुळे तुमचे 1-2 क्लास जे आहेत ते कंडक्ट करता आले नाही, बरोबर. म्हणजे
सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपण जर बघितलं, वी आर लॉट मोर डिपेंडेंट ऑन इलेक्ट्रिसिटी, बरोबर. आपण खूप जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटीवर डिपेंडेंट आहोत. आपली खूप सारी कामं आहेत जी की इलेक्ट्रिसिटीमुळे इझी होतात, बरोबर. इलेक्ट्रिसिटीमुळे इझी होतात. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी जी आहे ती आपल्या लाईफमध्ये एक व्हायटल रोल जो आहे तो प्ले करत असते. आता कुठले कुठले युजेस आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. इलेक्ट्रिक फर्नेसेस, इलेक्ट्रिक मोटर्स, सेव्हरल अदर इन्स्ट्रुमेंट्स युज्ड इन द इंडस्ट्रीज मध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, इलेक्ट्रिक पंप ज्याला आपण म्हणतो, हे सगळे इलेक्ट्रिसिटीवर वर्क करतात. डोमेस्टिक अप्लायन्सेस लाईक द फ्रिज, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर, फॅन, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, रोटी मेकर etc. have helped us by saving time and labor. All these devices cannot be run without electricity, बरोबर. हे जे काही सगळे डिवाइसेस इथे लिस्ट केलेले आहेत, ये जो सारे डिवाइस यहाँ पे लिस्ट किए गए हैं, ये सब डिवाइसेस विदाउट इलेक्ट्रिसिटी दे कैन नॉट वर्क. ओके, दे ऑल नीड इलेक्ट्रिसिटी फॉर देयर फंक्शनिंग. नॉट ओनली ह्यूमन बीइंग बट सम एनिमल्स ऑल्सो यूज इलेक्ट्रिसिटी. नाउ लेट्स सी, दिस इज इंटरेस्टिंग. फक्त मनुष्य प्राणीच नाही तर काही दुसरे प्राणी जे आहेत, एनिमल्स ज्यांना आपण म्हणतो, ह्युमन बिईंग इज ऑल्सो अन एनिमल. ओके, पण जे माणसाच्या ऐवजी दुसरे एनिमल्स आहेत ते कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटीचा यूज करतात ते यांनी सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, फिशेस सच ॲज ईल्स यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे अँड ऑल्सो फॉर सेल्फ डिफेन्स. आता एक विशिष्ट प्रकारची फिश असते, इल, ती काय करते, इलेक्ट्रिसिटी यूज करते. कशासाठी, त्यांचं प्रे मीन्स भक्ष्य, ठीक आहे, त्यांचं अन्न शोधण्यासाठी किंवा अन्न कॅच करण्यासाठी ती इलेक्ट्रिसिटी यूज करते. आणि त्यांच्या सेल्फ डिफेन्ससाठी पण ती फिश जी आहे, इल नावाची, ती इलेक्ट्रिसिटीचा यूज करत असते. द लाइटनिंग दॅट स्ट्राइक्स द अर्थ इज अन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. व्हॉट इफ वी कुड कलेक्ट अँड स्टोर दिस इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, तर आपल्या पावसाळ्यामध्ये विजा पडतात, बरोबर, विजा चमकतात. तर ती वीज हे एक नॅचरल इलेक्ट्रिसिटीचं एक उत्तम उदाहरण आहे. ओके, जो बिजली चमकती है दैट इज द व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ नॅचरल इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, आवाज येतोय क्लिअरली? मी जे काही बोललो ते सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला आलं? ओके, व्हेरी गुड. चला पुढे. For the generation of electricity, water is released from a dam at higher level and because of gravity it falls to a lower level. Thus, as we know, the direction of flow water between 2 points depend on the level of the 2 points. आता इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे जे आहेत ते बरेचसे टाईप होतात, बरोबर. इथे एक जो टाईप दिलेला आहे दॅट इज म्हणजे वॉटरचा यूज करून किंवा वॉटर फ्लोचा यूज करून, डॅम मधले जे वॉटर स्टोअर केलेलं आहे त्याचा यूज करून कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात याचं इथे थोडक्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे, अजून दुसरे प्रकार आहेत इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे, लाईक थर्मल इलेक्ट्रिसिटी जनरेशन, बरोबर, औष्णिक विद्युत केंद्र ज्याला आपण म्हणतो, अशा ठिकाणी पण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. ठीक आहे, तर पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स, दिस इज द पॉइंट ऑफ युअर सिलेबस अँड वी आर गोइंग टू सी what exactly is potential and potential difference. Now, आता इथे आपल्याला एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी सांगितलेलं आहे, बरोबर. एक्सपेरिमेंट करण्यासाठी सांगितलेलं आहे. एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय करायचं, what we have to do, we have to take 2 bottles. ओके, 2 प्लास्टिक बॉटल्स, एक रबर ट्यूब घ्यायची, एक क्लॅम्प घ्यायचा, क्लॅम्प म्हणजे चिमटा, आणि आपल्याला वॉटर घ्यायचंय. ओके, मग प्रोसिजर मध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. सेट अप द एक्सपेरिमेंट ॲज शोन इन फिगर 3.1. Then remove the clamp from the rubber tube, note your observation and answer the following question. ठीक आहे, आता बघा इथे काय केलेलं आहे, एक बॉटल जी आहे तिच्यामध्ये एका सर्टन लेवल पर्यंत वॉटर फिल केलेलं आहे आणि ती बॉटल जी आहे ती एका हायर लेवलला प्लेस केलेली आहे. दुसरी जी बॉटल आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी आहे आणि ती एका लोअर लेवलला, म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू द फर्स्ट बॉटल, दुसरी बॉटल जी आहे ती थोडीशी खाली ठेवलेली आहे, बरोबर. त्यांना एका रबर ट्यूबने जोडलेला आहे आणि त्या रबर ट्यूबला सध्या क्लॅम्पने आपण
ब्लॉक केलेला आहे, म्हणजे त्याला क्लॅम्प लावलेला आहे, चिमटा लावलेला आहे, जेणेकरून वरच्या बॉटलमधलं पाणी जे आहे ते खालच्या बॉटलमध्ये इझिली फ्लो होणार नाही अंटिल अँड अनलेस वी रिमूव्ह दॅट क्लॅम्प. ठीक आहे. तर आता या फिगरचं ऑब्झर्वेशन करून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. ठीक आहे. तर पहिली स्टेप जी आहे आपली ती म्हणजे वरची जी बॉटल आहे त्याच्यामध्ये पाण्याची लेवल थोडीशी हाय आहे आणि खालची जी बॉटल आहे त्याच्यामध्ये पाण्याची लेवल थोडीशी लो आहे, जे की आपण पिक्चर मध्ये व्यवस्थित प्रकारे बघू शकतो. ठीक आहे. तर इफ सपोज वी रिमूव दॅट क्लॅम्प, ठीक है, अपन तो क्लैम्प जो है तो काढून घेतला, हमने वो जो क्लैम्प है वो निकाल लिया, देन व्हाट विल हैपन इज द फर्स्ट क्वेश्चन. ठीक है. पहिला क्वेश्चन काय आहे की जर तो क्लॅम्प काढला तर काय होणार की दोन्हीही बॉटल मधल्या ज्या वॉटर लेवल्स आहेत, दोन्हीही बॉटल मधल्या वॉटर लेवल्स आहेत त्या सेम व्हायला सुरुवात होईल. म्हणजे वरच्या बॉटलमध्ये जिथे की वॉटर लेवल हाय आहे, ठीक आहे, वॉटर लेवल हाय आहे आणि ती जी बॉटल आहे ती ऑलरेडी एका उंच ठिकाणी ठेवलेली आहे. ठीक आहे. म्हणजे एकतर हाईट आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॉटर लेवल, ह्या दोन्ही गोष्टी पहिली जी बॉटल दिसते आपल्याला त्याच्यामध्ये जास्त आहेत. बरोबर. तर आपण क्लॅम्प काढल्यानंतर काय होणार की ह्या बॉटल मधलं जे पाणी आहे ते या बॉटलमध्ये फ्लो व्हायला सुरुवात होईल. बरोबर. फ्लो व्हायला सुरुवात होईल. तर कुठपर्यंत ते जे वॉटर आहे ते दुसऱ्या बॉटलमध्ये फ्लो होईल. आता मला सांगा, सपोज आता ही जी बॉटल आहे मी असं कन्सिडर करतो की ही बॉटल फिल केलेली आहे 70%. ठीक आहे. 70% भरलेली आहे ही बॉटल आणि ही बॉटल जी आहे ती आहे 50% भरलेली. ठीक आहे. 50% भरलेली आहे. तर मला सांगा, आता मी क्लॅम्प काढून घेतला. ठीक आहे. तर ह्या दोन्ही बॉटलमध्ये जे पाणी आहे ते किती पर्सेंट असेल दोन बॉटलमध्ये? पहिल्या बॉटलमध्ये पाणी आहे 70% फिल्ड आहे. दुसरी बॉटल जी आहे दॅट इज 50% फिल्ड. इफ आय रिमूव्ह दॅट क्लॅम्प and the water stops flowing from the bottle which is placed at a higher place to the bottle at lower place. ठीक आहे. खालच्या ठिकाणी म्हणजे खालच्या लेवलला जी बॉटल ठेवलेली आहे आपण त्याच्यामध्ये वरच्या बॉटलमधून पाणी फ्लो व्हायला लागतं. Who is starting the mic? Please don't do it. कोणीही माईक स्टार्ट करू नका. तुमचं जे काही आन्सर असेल किंवा एखादी क्वेरी असेल, काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. ओके. कोणी सांगणार आहे आन्सर? सर इट डिपेंड्स ऑन व्हॉट हाईट द बॉटल इज. येस ठीक आहे. म्हणजे पहिली बॉटल जी आहे ती कुठल्या हाईटला ठेवलेली आहे यावरती ते डिपेंड करतं. बरोबर आहे. जर सपोज पहिली बॉटल जी आहे ती दुसऱ्या बॉटलच्या टोटल हाईटच्या जर वरती असेल तर पहिली बॉटल कम्प्लिटली रिकामी होईल. बरोबर. आणि दोन्ही बॉटल जर सेम लेवलला ठेवलेल्या असतील तर काय होणार, दोन्हीही बॉटल 60% भरलेल्या असतील. बरोबर. दोन्ही बॉटल 60% भरलेल्या असतील. पण पहिली बॉटल जी आहे ती दुसऱ्या बॉटलपेक्षा थोडीशी उंच ठेवलेली आहे, पण इतकीही उंच नाहीये की म्हणजे दुसऱ्या बॉटलच्या हाईटपेक्षा जास्त. तर काय होणार की एका सर्टन लेवल पर्यंत पाणी दुसऱ्या बॉटलमध्ये फ्लो होईल. मग त्याच्यातून आपण काय शिकलो बघा. जस्ट लाईक वॉटर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 पॉइंट्स डिपेंड ऑन द काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ऍट दोज पॉइंट्स. दिस लेवल इज कॉल्ड ऍज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे. जसं आपण ह्या बाटलीचं उदाहरण घेऊन किंवा बॉटल्सचं उदाहरण घेऊन आपण पाण्याचा फ्लो बघितला, सेम त्याच प्रकारे इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे असतं ते पण फ्लो होत असतं. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे ते हाय डेन्सिटीकडून लो डेन्सिटीकडे फ्लो होणार. ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जर सपोज कमी इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे आणि त्याच्यामुळे त्याला पाथ भेटतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की इलेक्ट्रिक पोटेन्शियलला फ्लो होण्यासाठी पाथ मिळणं गरजेचं आहे. बरोबर. एक कुठला तरी वे पाहिजे जेणेकरून ते ट्रान्समिट होणार. तर हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे असतं ते फ्लो होत असतं. बरोबर. नाउ दिस पॅराग्राफ नीड्स टू बी रीड बाय एनी वन ऑफ यू. तुमच्यापैकी कोणीतरी हा पॅराग्राफ रीड करायचा आहे. पटकन नाव लिहायचं चॅट बॉक्स मध्ये, मी त्याला रीड करायला सांगणार. क्विकली चलो.
सी व्हेन आई गिव यू चान्स टू टर्न ऑन युअर माइक यू हॅव टू टेक इट. ठीक आहे, इथे कोणी असणार नाही आपल्याला, आपल्या क्लासमध्ये इथे कोणी आपल्याला ओळखत पण नाही. ओके, सो यू प्लीज पुट युअर नेम इन द चॅट बॉक्स अँड रीड दॅट पॅराग्राफ लवकर. नाहीतर तुम्ही जर नाव पुट नाही करणार तर मी रॅन्डमली कोणाचंही नाव घेणार आणि त्याला रीड करायला लागणार. ओके, तुम्हाला रीड करायचंच आहे. सो यू प्लीज पुट युअर नेम. नहीं करता, ठीक है. ऋषि शेट्टी, प्लीज टर्न ऑन योर माइक एंड रीड दिस पैराग्राफ. ऋषि शेट्टी, आप Yes, sir. अपना माइक ऑन, प्लीज रीड दिस पैराग्राफ. A positive charge flows from a point of higher potential to a point of lower potential. We have seen earlier that electricity flows due to the conduction of negatively charged electrons. Electrons flow from the point of lower potential to a point of higher potential. A lightning strike is the flow of electrons from point of lower negative potential on the clouds to the point of higher zero potential on the earth. We shall study the definition of electric potential in higher standard. So, आगे भी पढ़ना है? ठीक है, चलो चलो, ठीक है ठीक है ठीक ठीक है. आप माइक बंद कर दीजिए. ओके, कर दिया, वेरी गुड. ठीक है, देखो, पॉजिटिव चार्ज फ्लोज फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर पोटेंशियल टू अ पॉइंट ऑफ लोअर पोटेंशियल. अभी आगे की जो दो लाइन है इसमें आपने ध्यान रखना है कि ये बहुत ही इंपॉर्टेंट और थोड़ी सी कंफ्यूजिंग लाइन है. ठीक है, यहाँ पे क्या बोला गया है कि अ पॉजिटिव चार्ज फ्लोज फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर पोटेंशियल टू अ पॉइंट ऑफ लोअर पोटेंशियल. ठीक है, यह एक लाइन हो गई. दूसरी लाइन क्या है, देखो, वी हैव सीन अर्लियर दैट इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू द कंडक्शन ऑफ नेगेटिवली चार्ज इलेक्ट्रॉन. अभी इलेक्ट्रिसिटी का जो फ्लो होता है, इलेक्ट्रिसिटी क्यों फ्लो होती है, किन किन की वजह से फ्लो होती है? तो इलेक्ट्रिसिटी फ्लो होती है इलेक्ट्रॉन की वजह से, बरोबर. इलेक्ट्रॉन की वजह से इलेक्ट्रिसिटी फ्लो होती है, इसीलिए तो उसका नाम इलेक्ट्रिसिटी है. तो इलेक्ट्रॉन की वजह से अगर इलेक्ट्रिसिटी फ्लो होती है तो मुझे बताइए इलेक्ट्रॉन पे कौन सा चार्ज रहता है, वेदर इट इज पॉजिटिव चार्ज और नेगेटिव चार्ज. इलेक्ट्रॉन पे पॉजिटिव चार्ज रहता है या फिर नेगेटिव चार्ज रहता है? नेगेटिव चार्ज रहता है, बराबर, नेगेटिव चार्ज रहता है. कोई इसकी वैल्यू बता सकता है कि एक इलेक्ट्रॉन पे कितना नेगेटिव चार्ज रहता है? किसी को पता है? अगर नहीं पता है तो भी कोई इशू है, लेकिन अगर पता है तो वेरी गुड. एक इलेक्ट्रॉन पे कितना नेगेटिव चार्ज रहता है? इट इज 1.6 मल्टीप्लाइड बाय 10 raised to the power -19. Okay, 1.6 into 10 raised to the power -19. This amount of charge is present on a single electron. ठीक है, अभी पहली सेंटेंस में हमें क्या बताया गया? पहला सेंटेंस में बताया गया कि पॉजिटिव चार्ज फ्लोज फ्रॉम पॉइंट ऑफ हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल. ये बात आपको अभी याद है. दूसरे लाइन में उन्होंने बताया कि कंडक्शन, अभी इलेक्ट्रिसिटी का जो फ्लो होता है वो होता है बिकॉज ऑफ नेगेटिवली चार्ज इलेक्ट्रॉन. ठीक है, यहाँ पे क्या बोला गया है? यहाँ पे देख लो, नोटिस करो, यहाँ पे बोला गया है पॉजिटिव चार्ज, यहाँ पे क्या बोला गया है? नेगेटिवली चार्ज इलेक्ट्रॉन. अभी देखो, इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम द पॉइंट ऑफ लोअर पोटेंशियल टू अ पॉइंट ऑफ हायर पोटेंशियल. ठीक है, अभी पॉजिटिव चार्ज अगर हायर पोटेंशियल से लोअर पे जा रहा है तो नेगेटिव चार्ज कैसा फ्लो होगा? नेगेटिव से हायर पे, सॉरी, लोअर पोटेंशियल से हायर पोटेंशियल पे फ्लो होगा, बराबर. अभी आप लोग चैट बॉक्स में लिखेंगे सब लोग पॉजिटिव चार्ज, लिखो कहां से कहां पे फ्लो होगा? पॉजिटिव चार्ज कहां से कहां पे फ्लो होगा? पॉजिटिव चार्ज फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर, करेक्ट. पॉजिटिव चार्ज हायर टू लोअर. ठीक है, अभी नेगेटिव चार्ज कहां से कहां तक फ्लो होगा? कहां से किसकी ओर फ्लो होगा? नेगेटिव चार्ज लोअर टू हायर, करेक्ट. देखो, द्विजेश ने आंसर दिया है कि लोअर टू हायर, ऋषि ने भी आंसर दिया है कि लोअर टू हायर, जय ने भी आंसर दिया है. आई डोंट नो व्हाई अंकित, भूमि पवार, तनुश्री, उसके बाद में अनुज आंसर क्यों नहीं दे रहे मुझे नहीं पता. ठीक है, आप सब लोगों ने आंसर देने हैं. यस, if I'm not wrong, your name is Tanushree, ना? दीपाली जी.
ओके चलो ठीक है, थैंक यू। तो समझ लो पॉजिटिव चार्ज अगर रहेगा सो इट फ्लोज फ्रॉम हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल, और अगर नेगेटिव चार्ज रहेगा तो इट फ्लोज फ्रॉम लोअर पोटेंशियल टू हायर पोटेंशियल, ठीक है। A lightning, a lightning strike is the flow of electrons from point of lower negative potential on the clouds to the positive or the point to the higher or zero potential on the earth। देखो अभी क्लाउड्स में जो रहता है वो नेगेटिव पोटेंशियल रहता है, ठीक है, या फिर लोअर पोटेंशियल रहता है, और अर्थ पे जो रहता है वो हाइयर या फिर हम जीरो पोटेंशियल भी कह सकते हैं। इसके वजह से जो लाइटनिंग रहती है वो क्लाउड से अर्थ की तरफ फ्लो होती है। वी शैल स्टडी द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेंशियल इन हायर स्टैंडर्ड, ठीक है। अभी हमको इलेक्ट्रिक पोटेंशियल की जो डेफिनेशन है वो डेप्थ में सीखनी है, लेकिन कब, वो हायर स्टैंडर्ड्स में, यानी कि 10th 11th 12th में, उसके बारे में हमें और भी जानना है। द डिफरेंस बिटवीन द वैल्यू ऑफ पोटेंशियल एट 2 पॉइंट्स A and B is called the potential difference between them. It is very easy, ठीक है। अभी यहाँ पे एक पॉइंट है A, उसमें कुछ पॉजिटिव चार्ज है, और यहाँ पे एक पॉइंट है जिसपे कि कुछ नेगेटिव चार्ज है, ठीक है। तो इन दोनों के बीच में जो डिफरेंस रहेगा, मतलब यहाँ पे कुछ चार्ज है और यहाँ पे कुछ चार्ज है, तो इन दो चार्जेस के बीच में या फिर इनका जब हम सब्ट्रैक्शन करेंगे जो डिफरेंस आएगा, दैट इज नथिंग बट द potential difference, okay। Now conductor A is at higher potential than conductor B. When these two are connected by a conducting wire, a potential difference is created between its two ends and electrons will flow from B to A through wire. This flow will continue until the two conductors A and B have the same potential until their potential difference becomes zero. Only then will flow of electrons stop। देखो अभी यहाँ पे हमें क्या बोला गया है कि हाई इलेक्ट्रिक पोटेंशियल बोला गया है, ठीक है, और इसको क्या बोला गया है कि लो इलेक्ट्रिक पोटेंशियल बोला गया है। तो इलेक्ट्रॉन, अभी मुझे बताओ इलेक्ट्रॉन्स कहाँ से कहाँ फ्लो होंगे? इलेक्ट्रॉन्स कुठल्या पॉइंट कडून कुठल्या पॉइंट कडे फ्लो होणार, सांगा मला। A to B और B to A, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन B to A, ठीक आहे। B जो आहे तो लोअर पोटेन्शियल आहे। मग आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन्स जे असतात दे आर नेगेटिव्हली चार्ज अँड नेगेटिव्ह चार्ज ऑलवेज फ्लोज फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल, ठीक आहे। म्हणून इलेक्ट्रॉन्स जे आहे ते पॉइंट बी कडून पॉइंट ए कडे फ्लो व्हायला लागतील। कधीपर्यंत फ्लो होतील? जोपर्यंत त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, कोणाचा पोटेन्शियल डिफरन्स? पॉइंट ए चा किंवा मेटल ए चा आणि मेटल बी चा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो झिरो होत नाही। म्हणजे दोन्हीवरती ज्यावेळेस सेम चार्ज होईल, ओके, दोन्हीवरती ज्यावेळेस आपण कंडक्टिंग वायरने त्याला जॉईंट करतोय त्यावेळेस चार्ज फ्लो व्हायला लागेल, म्हणजे इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतील, आणि ज्यावेळेस दोन्ही पॉइंटला चार्ज इक्वल असेल त्यावेळेस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स झिरो होईल, ठीक आहे। ओनली देन विल द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स स्टॉप। फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट द फ्लो ऑफ वॉटर इन दिस केस, ठीक आहे। म्हणजे ह्या फिगरमध्ये आपण बघितलं जशा प्रकारे हे वॉटर फ्लो होतंय ना बघा, हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे, हे फ्लो होणं कधी बंद होईल? ज्या वेळेस हे दोन्ही सेम लेवलला येतील त्यावेळेस, बरोबर। त्याच प्रकारे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो पण बंद होईल कधी? ज्यावेळेस ह्या दोन्ही पॉइंटचा जो पोटेन्शियल डिफरन्स असेल that goes to zero. What has to be done against the electric field to take a positive charge from point of lower potential to a point of higher potential? Now potential difference of a cell. Now this paragraph you have to read. चला आता कोणी नाव तुम्हाला नाव लिहायला सांगितलं, तुम्ही नाव तर लिहित नाही आहात। जय आहेर, जय, please turn on your mic and read the paragraph quickly. Don't waste mine and others time and yours also, ठीक है। जय, if you can turn on your mic then please turn on your mic and read that. Okay, sir. The difference Yes. in potential
between the positive and negative terminals of a cell is the potential difference of that cell. This potential difference is caused by chemical reaction occurring inside the cell. The potential हम्म. differences set the electrons in motion and result in the flow of electricity through a conducting wire connected to the two end of the cell. The amount of work done to carry a unit positive charge from point A to B is called the electric potential difference between the 2 points. ओके, ठीक आहे. बघा, मग आता आपला पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल बघायचा आहे. ठीक आहे. सेल म्हणजे काय, आपल्या तुम्ही सेल बघितलंच असेल, सगळ्यांनी सेल बघितलेला आहे. एव्हरीबडी नोज व्हॉट इज एक्झॅक्टली द सेल इज. या सगळ्यांना माहित असणार सेल म्हणजे काय असतं. सेलला दोन टर्मिनल्स असतात, बरोबर. एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतो आणि एक निगेटिव्ह टर्मिनल असतो, बरोबर. पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल सगळ्यांना माहिती आहे की सेलला दोन टर्मिनल्स असतात, त्याच्यावर लिहिलेलं पण असतं. तर पॉझिटिव्ह टर्मिनलचा जो असतो तो पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल मध्ये आणि निगेटिव्ह टर्मिनल मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो एक पर्टिक्युलर त्याच्यावर डिफरन्स म्हणजे वेगवेगळ्या पोटेन्शियल लेवलला ते असतात. पॉझिटिव्ह एंड जो आहे तो हायर पोटेन्शियलला असतो आणि नेगेटिव्ह एंड जो आहे किंवा नेगेटिव्ह जो आहे सेलचा तो लोअर पोटेन्शियलला असतो, बरोबर. मग ज्या वेळेस आपण कुठलाही बल्ब असेल किंवा काहीही आपण त्या सेलला कनेक्ट करतो, ठीक आहे, कुठली किंवा एखादं वायर असेल, आपण ज्यावेळेस त्या सेलच्या दोन्ही एंडला कनेक्ट करतो, मग त्यावेळेस काय होतं की आता हायर पोटेन्शियल करता जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, हायर पोटेन्शियल करता पॉझिटिव्ह चार्ज तो त्या वायर मधून फ्लो होऊन नेगेटिव्ह पोटेन्शियल कडे जाणार, पॉझिटिव्ह चार्ज म्हणतो मी. आणि निगेटिव्ह टर्मिनलचा जो निगेटिव्ह चार्ज आहे किंवा इलेक्ट्रॉन ज्याला आपण म्हणतो, निगेटिव्ह टर्मिनल मध्ये काय असणार, इलेक्ट्रॉन्स असणार, बरोबर. तर इलेक्ट्रॉन्स काय करतील, पॉझिटिव्ह टर्मिनल कडे फ्लो व्हायचा प्रयत्न करतील, बरोबर. मग फ्लो होताना काय करतात ते इलेक्ट्रॉन, आपल्या बल्ब मधून ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन जातात त्यावेळेस आपला बल्ब जो आहे तो लाईट होतो किंवा तो चमकायला लागतो, बरोबर. आणि तसेच ते पॉझिटिव्ह टर्मिनलला जाऊन एंड होतात. आणि ज्या वेळेस ह्या दोन्ही टर्मिनल मधला डिफरन्स संपतो किंवा झिरो होतो त्यावेळेस आपण काय बोलतो की आपल्या सेल मधली जी इलेक्ट्रिसिटी आहे किंवा सेल मधला जो चार्ज आहे तो संपला आणि आता आपला एकतर हा सेल रिचार्ज करावा लागेल किंवा हा सेल फेकून द्यावा लागेल, दुसरा सेल आपल्याला युज करावा लागेल. ठीक आहे, समजलं. अशा प्रकारे सेलमध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. इलेक्ट्रिसिटी इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम नेगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी और एनी सच थिंग. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय समजलं थोडक्यात, इलेक्ट्रिसिटी म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम नेगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. इलेक्ट्रॉन्स म्हणल्यानंतर निगेटिव्ह असणार, बरोबर. मग इलेक्ट्रॉन जाणार कुठल्या साईडला, पॉझिटिव्ह साईडला जाणार. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, कन्फ्युज व्हायचं नाहीये. ठीक आहे, चलो. द अमाउंट ऑफ वर्क डन टू कॅरी अ युनिक पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू बी इज कॉल्ड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स between the 2 points. Now, potential difference between 2 points is equals to work divided by total charge transfer. हा जो आहे एक फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे potential difference between 2 points चा. W for work and Q for charge transfer. ठीक आहे. तर 1 volt is equals to 1 joule divided by 1 coulomb. The unit of potential difference in SI system is volt. बघा, पोटेन्शियल डिफरन्स किंवा आपण ज्याला आता सिंपल भाषेमध्ये व्होल्टेज असं म्हणतो, बरोबर. पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट द व्होल्टेज. व्होल्टेजचा जो यूनिट है दैट इज वोल्ट. ठीक है, वोल्टेज का यूनिट क्या है, वोल्ट है. और वर्क डन या फिर W यहाँ पे जो लिखा गया है उसका यूनिट क्या है, उसका यूनिट है जूल. एंड यूनिट फॉर चार्ज इज कूलम. ओके, so this is the formula for voltage, okay, or potential difference, that is 1 volt is equal to 1 joule divided by 1 coulomb. Now see, यहाँ पे आपको समझाने की कोशिश की है कि एग्जैक्टली इलेक्ट्रॉन किस तरह से फ्लो होते हैं या फिर इलेक्ट्रिसिटी किस तरह से
फ्लो होती है। ठीक है, यहाँ पे एक सिंगल एटम दिखाया गया है जिसका कि ये न्यूक्लियस यहाँ पे हमें दिख रहा है। न्यूक्लियस के अराउंड क्या होते हैं, शेल्स रहते हैं। उन शेल्स में क्या होते हैं, शेल्स में होते हैं इलेक्ट्रॉन। ठीक है, तो आउटर मोस्ट शेल में जो इलेक्ट्रॉन रहते हैं, आउटर मोस्ट शेल में जो इलेक्ट्रॉन्स रहते हैं, दे टेक पार्ट इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी। ठीक है, मतलब जो सबसे आखिर के सेल में इलेक्ट्रॉन्स रहेंगे, उन्हीं इलेक्ट्रॉन की वजह से जो इलेक्ट्रिसिटी है वो फ्लो होती है। इलेक्ट्रिसिटी फ्लो क्यों होती है, कि कौन से इलेक्ट्रॉन्स की वजह से होती है, जो इलेक्ट्रॉन्स सबसे लास्ट शेल में है या फिर आउटर मोस्ट शेल में है। तो यहाँ पे देखिए, अभी यहाँ पे एक सिंगल एटम दिखाया गया है, यहाँ पे 3 एटम्स हमें दिखाई दे रहे हैं। इस एटम का जो एक इलेक्ट्रॉन है वो इस एटम पे जंप करेगा, इसमें ज्यादा एक इलेक्ट्रॉन हो तो इसका यहाँ पे जंप करेगा, और वैसे इसी तरह से चेन रिएक्शन बनती जाएगी या फिर चेन बनती जाएगी। ठीक है, जो कि यहाँ पे हमें दिखाई गई है। तो एक्चुअली यहाँ से जो इलेक्ट्रॉन निकला है वो इलेक्ट्रॉन यहीं पे है। ठीक है, यहीं पे वो इलेक्ट्रॉन है, लेकिन यहाँ से निकल के यहाँ पे आया, यहाँ से निकल के दूसरा यहाँ पे आया। सो एट द एंड ऑफ दिस वी गॉट अ इलेक्ट्रॉन। ठीक है, ये मतलब हमें इस चेन के बाहर एक इलेक्ट्रॉन मिला। क्यों मिला, क्योंकि एक इलेक्ट्रॉन ने दूसरे को पुश किया, दूसरे ने तीसरे को पुश किया। इसी तरह से जो लास्ट वाला एटम है उसका जो इलेक्ट्रॉन पुश हुआ, दैट इज फ्री इलेक्ट्रॉन एंड दैट इज कॉजिंग द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी। ठीक है, इस तरह से इलेक्ट्रॉन्स फ्लो होते हैं। समझ में आया, इलेक्ट्रॉन या फिर इलेक्ट्रिसिटी किस तरह से फ्लो होती है। इलेक्ट्रिसिटी इस तरह से फ्लो नहीं होती कि यहाँ से एक इलेक्ट्रॉन एंटर हुआ और वही इलेक्ट्रॉन यहाँ से ऐसे ट्रैवल करके यहाँ से बाहर निकला, ऐसा नहीं होता है। ठीक है, ऐसा नहीं होता है। कैसा होता है, एक इलेक्ट्रॉन दूसरे एटम पे जंप करेगा, उस एटम का इलेक्ट्रॉन तीसरे एटम पे जंप करेगा, और इस तरह से जो है इलेक्ट्रॉन पास होता है। ठीक है, समझ में आया, समझ लो सगळ्यांना ना, इलेक्ट्रिसिटी कशा प्रकारे फ्लो होते समजला। ओके, ठीक है, अशा आन्सर देत राहा पटापट. अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. आता तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये हे इंट्रोडक्शनचे पार्ट वगैरे आहे जे रिमूव्ह केले, पण इथे आपल्याला हार्डली 30 सेकंड्स लागतील म्हणून मी तुम्हाला सांगतो. अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. द इटालियन सायंटिस्ट Alessandro Volta constructed the first electric cell. The unit of potential difference is named volt in his honor. ठीक आहे, वोल्टा सिंपल इलेक्ट्रिक सेल हा जो आहे हा वोल्टा यांचा एक इलेक्ट्रिक सेल आहे जो की त्यांनी खूप अगोदर किंवा खूप जुन्या काळी इन्व्हेंट केला होता. ठीक आहे, इन देअर ऑनर और इन हिज ऑनर द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज नेम्ड वोल्ट. ठीक आहे, आपण बोलतो ना आपल्या घरामध्ये किती वोल्ट व्होल्टेज आहे, 230 वोल्ट व्होल्टेज आहे, बरोबर. वोल्ट हा जो वर्ड आहे तो कुठून आला, तर अलेक्झांडर वोल्टा यांच्या सरनेम मधून तो वोल्ट आलेला आहे. वोल्ट हा शब्द आलेला आहे. तर व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आर एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग युनिट्स. 1 millivolt. 1 millivolt means 10 raised to the power minus 3 volt. 1 microvolt is 10 raised to the power minus 6 volt. ठीक आहे, लार्ज व्हॅल्यू साठी 1 किलोवोल्ट इज इक्वल्स टू 10 raised to the power 3 volt अँड 1 मेगावोल्ट साठी 10 raised to the power 6 volt. म्हणजे लार्ज व्हॅल्यूज जर असतील व्होल्टेजच्या, सपोज मला असं लिहायचंय की 1000 वोल्ट मला लिहायचंय, तर मी कसं लिहिणार मी 1 किलोवोल्ट. समजलं, 1 किलोवोल्ट अशा प्रकारे कन्व्हर्जन्स असतात. नाउ रीड द पॅराग्राफ फ्री इलेक्ट्रॉन. हा पॅराग्राफ कोणते रीड करायचा आहे, हु विल रीड or shall I take the name? Tanushri, turn on your mic and read that paragraph. Tanushri, quickly turn on your mic. Yes. Free electron. Every atom of metallic conductor has one or more outermost electrons which are very weakly and bound to the nucleus. These are called free electrons. As shown in figure 3.3, this electron can easily move from a part of conductor to its other part. A negative charge of the electric also gets
transferred as a result of this motion. The free electrons in the conductor are carriers of negative charge. ओके गुड, ठीक है. बघा फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असतं. एव्हरी ॲटम ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर हॅज वन और मोर outermost electrons which are very weakly bound to the nucleus. जैसे कि तुम्हारा सांगितलं, जैसे मैंने आपको बताया कि न्यूक्लियस के बाहर जो रहते हैं वो शेल्स रहते हैं, ठीक है, और शेल्स में क्या रहते हैं, इलेक्ट्रॉन्स रहते हैं. जो आउटरमोस्ट शेल्स में इलेक्ट्रॉन्स है दे आर वीकली बाउंडेड टू द न्यूक्लियस, मतलब उनका जो बॉन्ड रहता है न्यूक्लियस की तरफ वो बहुत ही वीक रहता है, सो दैट दे कैन टेक पार्ट इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो दीज आर कॉल्ड फ्री इलेक्ट्रॉन्स. ठीक है, आउटरमोस्ट शेल में जो इलेक्ट्रॉन्स रहते हैं उनको हम क्या कहते हैं, फ्री इलेक्ट्रॉन्स कहते हैं. और ये जो फ्री इलेक्ट्रॉन्स है दे कैन मूव इनसाइड अ कंडक्टर एज शोन इन द फिगर 3.3. वेयर इज द फिगर 3.3? oh sorry, this is a 3.4. so yeah, this is 3.3 and I have explained the figure to you. The negative charge of electrons also gets transferred as a result of this motion. The free electrons in the conductor are the carriers of the negative charge. ठीक है, अभी कुछ बातें हैं जो आपको बहुत अच्छे से समझनी है. ठीक है, रट्टा नहीं मारना, इसका समझनी है. अभी मैंने आपको इलेक्ट्रॉन पे जो चार्ज रहता है, कुछ तो चार्ज रहता है, मैंने आपको बताया था 1.6 into 10⁻⁻⁹ ऐसा चार्ज रहता है, बराबर बताया था मैंने आपको, याद है? अभी इसी लेक्चर में बताया था या. तो ये जो चार्ज है, जब इलेक्ट्रॉन फ्लो होगा तो इलेक्ट्रॉन के साथ साथ वो चार्ज जो है वो चार्ज भी फ्लो होता जाएगा. ठीक है, वो चार्ज भी फ्लो होता रहेगा with that electron. The free electrons in the conductors are the carriers of negative charge. तो हम उन्हें क्या कह सकते हैं कि they are the carriers of negative charge. ठीक है, वो इलेक्ट्रॉन्स यहाँ से वहां जंप कर रहे हैं या फिर फ्लो हो रहे हैं और उनके साथ साथ उस चार्ज को भी वो ले जा रहे हैं. So we can say that they are the carriers of the negative charge. Now current flowing through a wire. अभी हमें इसे समझना है कि करंट एक वायर में किस तरह से फ्लो होती है. As shown in figure 3.4a, if a conducting wire is not connected to cell, its free electrons move randomly in all directions in the space between the atoms. When we connect the ends of the wire to a two terminal of the cell, electric force acts on the electrons. Being negatively charged, they start moving from the negative, that is lower potential, to the positive, that is higher potential terminal of the cell, as shown in figure 3.4b. Due to the flow of these electrons, current starts flowing through a wire. This motion of electrons is irregular, but there is a definite non-zero value to their average velocity. ठीक है, अभी फिगर ए में जो है इस कंडक्टर को, मेटल कंडक्टर को, मेटल वायर को हमने बैटरी कनेक्ट नहीं की है. ठीक है, अभी इसके अंदर इलेक्ट्रॉन्स तो है, फ्री इलेक्ट्रॉन्स भी है, लेकिन वो फ्लो नहीं करेंगे. क्यों नहीं फ्लो करेंगे? क्योंकि उनके अक्रॉस जो है हमने पोटेंशियल अप्लाई नहीं किया है. ठीक है, सो दे विल फ्लो इनसाइड दैट कंडक्टर ओनली. उस मेटल वायर में ही वो फ्लो करेंगे और रैंडमली फ्लो करेंगे, उनकी कोई पर्टिकुलर डायरेक्शन नहीं होगी. ठीक है, लेकिन जैसे ही हम इस वायर को एक इलेक्ट्रिक सेल कनेक्ट करते हैं, so they will start flowing from the negative terminal to the positive. ठीक है, यहाँ पे देखिए ये नेगेटिव टर्मिनल है बैटरी का, तो इलेक्ट्रॉन्स इस तरफ फ्लो हो रहे हैं. ठीक है, तो दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन एंड डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ कन्वेंशनल इलेक्ट्रिक करंट. एक बात आपने ध्यान रखनी है कि कन्वेंशनल इलेक्ट्रिक करंट जो है उसकी डायरेक्शन हमेशा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स के अपोजिट रहेगी. ठीक है, मतलब आपको किसी ने पूछा कि कन्वेंशनल इलेक्ट्रिक करंट की डायरेक्शन क्या होती है, तो कन्वेंशनल इलेक्ट्रिक करंट की डायरेक्शन होती है अपोजिट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. जिस तरफ इलेक्ट्रॉन्स फ्लो होंगे उसके अपोजिट डायरेक्शन में कन्वेंशनल इलेक्ट्रिक करंट फ्लो होगी. ठीक है, और ये जो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स है इन्हें हम इलेक्ट्रॉन करंट भी कह सकते हैं. ठीक है, इलेक्ट्रॉन करंट और कन्वेंशनल करंट, कन्वेंशनल इलेक्ट्रिक करंट, ये दो टाइप आपने ध्यान में रखने हैं, समझ में लेने हैं, इसमें कंफ्यूज नहीं होना. ठीक है, समझ में आया? इलेक्ट्रिक करंट और करंट ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स एंड द कन्वेंशनल इलेक्ट्रिक करंट. ठीक है, दो टाइप की करंट रहती है.
एक्चुअली करंट एक ही है लेकिन उनके नाम दो है। नाम दो क्यों है? क्योंकि उनकी डायरेक्शन अलग अलग यहाँ पे डिफाइन की गई है। वो क्यों डिफाइन की गई है वो आपको हायर स्टैंडर्ड्स में जाके पता चलेगा 10th 11th 12th में, ठीक है। सो अभी के लिए आपको क्या ध्यान में रखना है कि कन्वेंशनल करंट जो रहती है, कन्वेंशनल इलेक्ट्रिक करंट जो रहती है, उसकी जो डायरेक्शन होती है दैट इज ऑपोजिट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, ठीक है। somebody is starting his mic. Bhumi Pawar, you have started your mic, please turn it off. Sorry, video, please turn it off quickly, don't disturb others. Yeah, चलो। तो आई थिंक आपको समझ में आ गया है, ठीक है। किसी को कोई कंफ्यूजन है कि सर कन्वेंशनल करंट क्या होती है या फिर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स क्या होती है, इलेक्ट्रॉन्स इस तरह इस डायरेक्शन में क्यों फ्लो कर रहे हैं, ऐसा कुछ कोई भी डाउट है तो यू कैन पुट इट इन द चैट बॉक्स क्विकली, अदरवाइज विल मूव टू द नेक्स्ट टॉपिक। आई नीड रिप्लाई फ्रॉम एवरीवन, ठीक है। सबने मुझे रिप्लाई करना है, मैं सबको सिखा रहा हूँ ना, या फिर 3-4 स्टूडेंट्स को सिखा रहा हूँ, सबको सिखा रहा हूँ ना। सो एवरीबडी शुड आंसर। ओके ब्रिजेश, जब तक सब लोग आंसर नहीं देंगे मैं आगे नहीं बढ़ूंगा, जल्दी से आंसर देना है। व्हाट इज द प्रॉब्लम इन राइटिंग नो डाउट? अगर आपको कोई डाउट नहीं है तो नो डाउट लिखिए, अगर कोई डाउट है तो वेट लिखिए, ताकि मैं वेट करूंगा कि आपको टाइप करने में टाइम लग रहा है, सो आई शुड वेट। इफ देयर इज नो डाउट so write it as a no doubt everyone। अभी ऋषि शेट्टी ने लिखा है, इतना टाइम क्यों लग रहा है सबको? ओके जय, जल्दी, बाकी लोग ठीक है। तनुश्री ओके, अनुज, बाकी लोग आप लोग सुन रहे हो ना? मुझे डाउट आ रहा है क्योंकि आप लोगों ने मोबाइल शुरू कर दिया और कहीं चले गए शायद। अगर आप मोबाइल के पास में है तो मोबाइल के पास में तो आंसर दो। भूमि पवार, धीरज, चलो ठीक है, ये लोग आंसर नहीं देंगे, ये इसमें इनका नुकसान है, हमारा नहीं। चलो, इलेक्ट्रिक करंट। एंड इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू अ कंडक्टर। मैंने जैसे कि आपको पहले बताया कि व्हाट इज इलेक्ट्रिक करंट? इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू अ कंडक्टर। Quantitatively, current I is defined as the charge passing through a conductor in unit time. If charge Q is passing through cross section of a conductor in time t, then current is equals to I is equals to Q upon T। ठीक है, अभी ये Q क्या है, चार्ज क्या है, ठीक है। व्हाट इज चार्ज? व्हाट इज चार्ज? चार्ज क्या है? अभी मैंने आपको बताया कि इलेक्ट्रॉन्स पे कुछ एक 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम का चार्ज होता है, ठीक है। तो ये हुआ उस पे का चार्ज। अभी इलेक्ट्रॉन्स फ्लो हो रहे हैं तो उसके साथ साथ में क्या होगा, चार्ज भी फ्लो होगा, ठीक है। तो हम उस चार्ज को काउंट कर सकते हैं ना कि 1 सेकेंड में या फिर 1 मिनट में कितने इलेक्ट्रॉन्स एक क्रॉस सेक्शन एरिया से पास हुए, ठीक है, मतलब कितना चार्ज जो है फ्लो हुआ। सो दैट चार्ज डिवाइडेड बाय टाइम इज नथिंग बट द करंट, ठीक है। अभी समझ में आया कि चार्ज, सपोज 1 सेकेंड में 1 इलेक्ट्रॉन फ्लो हो रहा है, एक सेकेंड में एक पर्टिकुलर जगह से 1 इलेक्ट्रॉन फ्लो हो रहा है, यहां से जा रहा है। सो वी कैन से दैट द करंट इज 1.6 इंटू 10⁻⁻19, क्योंकि हमें 1 इलेक्ट्रॉन के चार्ज को 1 सेकेंड से डिवाइड करना है, करेक्ट। सो दिस इज द फॉर्मूला फॉर इलेक्ट्रिक करंट। सो चार्ज डिवाइडेड बाय टाइम इज द फॉर्मूला फॉर इलेक्ट्रिक करंट, जहां पे कि चार्ज का यूनिट जो है दैट इज कूलम, ओके। चार्ज को Q से डिनोट किया जाता है लेकिन उसका यूनिट कूलम रहता है। एंड करंट इज एक्सप्रेस्ड इन एम्पियर, ठीक है। करंट को I से डिनोट किया जाता है लेकिन उसका यूनिट एम्पियर है, इसमें आपको कंफ्यूज नहीं होना है। द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, द चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन इज 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम। मैं आपको
कितनी बार रिपीट कर चुका हूँ, ये आपको अभी याद भी हो चुका होगा या फिर याद होना चाहिए, बराबर। एम्पियर, 1 एम्पियर करंट इज सेड टू flow in a conductor if 1 coulomb of charge flows through it every second। जैसे कि मैंने आपको बताया, अगर 1 कूलम चार्ज 1 सेकंड में फ्लो हो रहा है, then we can say 1 एम्पियर करंट इज फ्लोइंग। ठीक है, जिस तरह से स्मॉलर वैल्यूज और लार्जर वैल्यूज के लिए नोटेशन थे वोल्टेज के लिए, उसी तरह से यहाँ पे करंट के लिए भी नोटेशन दिए गए हैं। 1 मिली एम्पियर इज इक्वल टू 10⁻³ एम्पियर, 1 माइक्रो एम्पियर इज इक्वल टू 10⁻⁻6 एम्पियर। अभी ये एम्पियर जो है दैट इज यूनिट ऑफ करंट, सो व्हाई इज द यूनिट ऑफ करंट एम्पियर? The French mathematician and scientist Ampere conducted a number of experiments on electricity. Today we can measure the current flowing in a conductor only because of his work. The unit of current is called ampere in recognition of his work. ठीक है, एम्पियर नाम के एक साइंटिस्ट थे, मैथमेटिशियन थे, फ्रेंच मैथमेटिशियन, जिन्होंने की बहुत सारा रिसर्च वर्क, अच्छा काम किया इस फील्ड में, जिसकी वजह से हम करंट मेजर कर पा रहे हैं। ठीक है, एम्पियर नावाच्या शास्त्रज्ञामुळे आपण करंट मेजर करू शकतोय, त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ और इन देयर ऑनर और इन हिज ऑनर द यूनिट ऑफ करंट इज कॉल्ड एम्पियर। ठीक है, नाउ देयर इज वन एग्जांपल फॉर यू, देयर इज वन सॉल्व्ड एग्जांपल फॉर यू टू अंडरस्टैंड द कांसेप्ट ऑफ चार्ज, टाइम एंड करंट डीपली। A current of 0.4 ampere flows through a conductor for 5 minutes. How much charge would have passed through the conductor? ठीक है, अभी हमें यहाँ पे क्या दिया गया है, I की वैल्यू दी गई है और T की वैल्यू दी गई है। I यानी करंट और T यानी टाइम, करेक्ट। सो what is the formula we have? We have the formula I is equal to Q divided by T। अभी हमें निकालना क्या है, यहाँ पे Q निकालना है, करेक्ट। हमें I दिया है, T दिया है, तो Q निकालना है। तो Q के लिए अगर हम फॉर्मूला मॉडिफाई करेंगे तो हमें ये फॉर्मूला मिल जाएगा, Q इज इक्वल टू I इंटू टी। किसको समझ में नहीं आया, Q इज इक्वल टू I इंटू टी आया? सबको समझ में आया शायद, करेक्ट, कि Q इज इक्वल टू I इंटू टी क्यों आया? इट इज वेरी सिंपल। सो हमें I की वैल्यू दी गई है 0.4 एम्पियर एंड T की वैल्यू दी गई है 300 सेकेंड। Why 300 seconds? Because 5 minutes is equals to 300 seconds। ठीक है, तो इन दोनों का अगर हम मल्टीप्लीकेशन करेंगे, so we will get an answer 120 coulomb। So charge passing through the conductor is 120 coulomb। ठीक है, उस कंडक्टर में जो चार्ज फ्लो हो रहा है that is 120 coulomb। समझ में आया ये एग्जांपल किस तरह से सॉल्व किया गया है? Everybody understood? If there is any kind of doubt, please put it in the chat box। Your each and every doubt needs to be cleared here only। ठीक है, now the resistance and Ohm's law we'll see in the next class most probably। ठीक है, अगर next most probably मुझे लगता है कि next class जो है वो आरती मैडम का ही रहेगा, so they will continue with the she will continue with the second chapter। second chapter का मुझे बताइए कितना बाकी है? मोर देन 50%, 60%, 70%, कितना बाकी है, कितना हुआ है, आपको कुछ आइडिया है? सांगा मला, सेकंड चैप्टर किती बाकी आहे अप्रॉक्सिमेटली? एनी आइडिया? प्लीज टेल मी, प्लीज इंटरेक्ट विथ मी, आई एम टॉकिंग टू यू पीपल। ठीक है, अगर कोई कुछ गलत भी मतलब एनर्जी, ओके ओके ओके, या अप्रोक्सीमेटली 70% इज डन, 75% इज डन। ओके, दिस इज द आंसर एक्सपेक्टेड। चलो ठीक है, तो आरती मैम आपका जो सेकंड चैप्टर है शी विल कवर इट इन द नेक्स्ट लेक्चर and if we get the chance then we will continue with this chapter again। okay, so that's it। if you have any doubt then you can ask me, otherwise we should end the class। ठीक है, अभी 10 मिनट पहले आपको रिलीज छोड़ रहा हूँ क्योंकि I have a class of 10th standard also, so that's why we are ending the class 10 minutes earlier।
ठीक है। Just wait. ओके चलो ठीक है देन, नो डाउट्स। अगर कोई डाउट रहा तो आप मुझे चैट बॉक्स में जल्दी से लिखिए।